प्रवीण मोदीच्या यांनी मंचावरती यायचं आहे। मागच्या सामन्याचा सामनावीर आहे प्रवीण मोदीच्या। सामन्याला सुरुवात करायची आहे व प्रवीण मोदीच्या यांनी मंचावरती यायचं आहे। खूपच तुफान अशी फटकेबाजी करून त्यांनी आपल्या संघाचा विजय निश्चित केलाय। थांब 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 आणि मागच्या सामन्याचा सामनावीर आहे प्रवीण मोदीच्या। खूपच तुफान अशी फटकेबाजी करून त्यांनी आपल्या संघाचा विजय निश्चित केला। दीपक काका यांनी त्यांना मेडल देऊन त्यांना सन्मानित व त्यांचं अभिनंदन करायचं आहे। अभिनंदन प्रवीण काका, खूपच सुंदर अशी फलंदाजी। आणि आता इथे सामन्याला सुरुवात होत आहे। खूपच सुंदर चेंडू, एक धाव। एक बॉल 2 रन। ये मैच के फाइनल जय अंबे माच्या संघाला खेळाडूला पारितोषिक आलेलं आहे। जो कोणी खेळाडू सलग 3 षटकार मारेल त्यांना गणेश गुंडा यांच्याकडनं 1101 रुपयाचं पारितोषिक असेल। आणि साते माऊलीच्या कॅप्टननी इथे त्यांच्या सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचा आहे। दिनेश बगे हे त्यांना त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतील व अभिनंदन करतील त्यांचं। पुन्हा एकदा फलंदाज पियुष सज्ज आणि त्रिफलाचीत झालेले पियुष। खूपच सुंदर गोलंदाजी राज यांची। स्कोर ओव्हर 10। जय अंबेच्या खेळाडूला पारितोषिक आलेला जो कोणता खेळाडू सलग 3 षटकार मारेल किंवा सलग 3 विकेट घेईल त्याला गणेश गुलबा यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक असेल। एक धाव आणि नवीन गोलंदाज आलेले धनराज कुटेवाला राईट आर्म राऊंड द विकेट। गुल्लू सज्ज पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला एक धाव। डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू। संघाची धाव संख्या झाली आहे 12। पंचांचा निर्णय वाईट बॉल, एक अवांतर धाव। संघाच्या धाव संख्येत भर। संघाची धाव संख्या झाली आहे 13। हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू। संघाची एकूण धाव संख्या झाली आहे 14। दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक। पंचांचा निर्णय वाईट बॉल 2-2 ली। पंचांचा निर्णय वाईट बॉल। सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे। जो कोणता खेळाडू सलग 3 षटकार किंवा 3 चौकार किंवा 3 विकेट घेईल त्यांना वन लव्ह फोटोग्राफी अर्थातच मनीष दाबे यांच्याकडनं 2001 रुपयाचं पारितोषिक असेल। मंगशी आईला
सुंदर असा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, एकाच धावात समाधान मानावं लागेल. सुंदर चेंडू. आजचं लाईव्ह टेलिकास्ट अर्थाचं थेट प्रक्षेपण तुम्ही वन लाईव्ह फोटोग्राफी या युट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि पाहताना तुम्ही त्यांच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. स्कोर 19 दोन षटकानंतर धावसंख्या झाली 19. संघाचा तिसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन गणेश. सुंदर फटका. चल गणेश यांना सुवर्ण संधी आलेली आहे. प्रत्येक विकेट घेतल्यास 501 रुपये 500 रुपयाचं पारितोषिक नवल कोंडे यांच्याकडनं. गणेश महाडिक यांना सुवर्ण संधी आलेली आहे. प्रत्येक विकेट घेतल्यास 500 रुपयाचं पारितोषिक नवल कोंडे यांच्याकडनं. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण, एकाच धावात समाधान मानावं लागेल. धाव संख्या झाली 32. बरोबर ना. आणि ट्रिपलची झालेले आहेत. नवल कोंडे आणि 501 रुपयाचं पारितोषिक जमा करायचं मंचावरती. 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज झालेला भाविक. सुंदर असं क्षेत्ररक्षण मयुरी यांचं, एकाच धावात समाधान मानावं लागेल. धाव संख्या झाली आहे 33. सुंदर क्षेत्ररक्षण भावेश यांचं, परंतु विशाल हे एक धावा काढण्यात यशस्वी झालेले आहे. धाव संख्या झाली आहे 3 षटकानंतर 34 धावा. नवीन गोलंदाज झालेले आहेत आर्यन. पंचांचा निर्णय वाईट बॉल. सुंदर असा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण होता, परंतु विशाल हे एक धावा काढण्यात यशस्वी झालेले आहेत. 5 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. सुंदर असा फटका ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण मयुरी यांचा. 2 धावा. पंचांचा निर्णय वाईट बॉल. हवेत मारलेला चेंडूने हे फेलबाद झालेले आहेत. पंचाने आपला निर्णय द्यायचा आहे. एक धाव. पंचांचा निर्णय अंतिम राहील. हवेत मारलेला चेंडू सीमारेषेवर षटकार. पंचांचा निर्णय वाईट बॉल. पुन्हा एकदा ताकदीने मारलेला सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकाच धाव. या चेंडूवरती धाव संख्या झाली आहे 49 विन. आणि संघाची धाव संख्या झाली 48. 49 धावांचं आव्हान आहे सोमागाका संघाला. 49 टू विन.
एक वाजता. हा यानंतर होणारा सामना हरेश विरुद्ध फोमन नगर. टॉस नाही जायला ना जायला कुठला टॉस फोमन नगर यांनी आपला निर्णय सांगायचा आहे. फोमन नगर यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सलामीचे फलंदाज आलेले आहेत तनिष व मानव. सुंदर असा फटका, एक धाव. हवेत मारलेला चेंडू आणि हे तनिष बाद झालेले आहेत. सुंदर असा फटका वंश यांचा. खूपच सुंदर असा फटका होता वंश यांचा. सुंदर असा फटका मानव यांचा. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे गुल्लू यांचं एकाच धावात समाधान मानावं लागेल. पुन्हा वन सज्ज विशाल यांचा मारा करतील आणि खेळ सुटलेला आहे. खूपच सुंदर प्रयत्न होता कुणाल यांचा, परंतु त्यांच्या हातात निसटलेला आहे चेंडू. सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी. प्रत्येक सलग 3 षटकार किंवा सलग 3 चौकार व 3 विकेट घेतल्या असताना वन लव्ह फोटोग्राफी अर्थातच वन फोटोग्राफी अर्थातच मनीष दाबी यांच्याकडनं 2001 रुपयाचं पारितोषिक असेल. जे बाउंड्रीवरती बसले तरी पाय वरती करायचे आहे प्लीज, नाहीतर चिटिंग होईल. संघाची धाव संख्या झाली आहे 6. कोण आहे तो? बाउंड्री लाईन वरून वरती जायचं आहे प्लीज. आणि सुंदर असा चेंडू, थोडा मिस कॅल्क्युलेट झालेला शॉट वंश यांचा. सुंदर असा फटका, एकाच धावात समाधान मानावं लागेल. एकूण 2 धावा. पुन्हा वन सज्ज आणि हे त्रिफला चेक झालेले आहेत वंश. नवीन फलंदाज आलेले आहेत हर्ष, माफ करा हरेश सामूर. पंचांचा निर्णय नो बॉल. आणि हे बाद झालेले आहेत हरेश. देवांग जा बॉल बघ मंगोटे जेला.
तुला तुला ऑफर दादू यांच्याकडून हा एक सीट 200 रुपये त्याच्या मालिकाचे हा दादूचं नाव घ्या दादू. तर बाउंड्री लाईन वरून प्रेक्षकांनी पाय वरती घ्यायचे आहे प्लीज. बाउंड्री लाईन वर जेवढे प्रेक्षक आहेत प्लीज पाय वरती घ्या. हे मनीषला वरती दाबा. भांडे आणि मनीषला वरती दाबा. बरोबर भांडे आणि मनीष तिथे बाउंड्री वर प्रेक्षकांनी जरा साईडला व्हायचं आहे प्लीज. मनीष प्लीज थोडा साईडला व्हा. सुंदर असा फटका तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण भाविक यांचं बाउंड्री लाईन वर. एक धाव. पंचांचा निर्णय वाईड बॉल. आणि हे यशस्वी झालेले आहेत भावेश. आणि नवीन फलंदाज आलेले आहेत धनराज कुटेवाला. धनराज यांना पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकार मारल्यास 200 रुपयाचं पारितोषिक जितेन गव्हाणी यांच्याकडनं. सुंदर असा फटका आणि बाद झालेला आहे धनराज. रन रन सांग. 16. आणि नवीन फलंदाज आलेले आहेत दक्ष उर्फ मैरी ऑल द वे फ्रॉम मॅन फ्रॉम वेस्ट इंडिज. बॉलिंग बॉलिंग पंचांचा निर्णय वाईड बॉल. लास्ट ओव्हर आहे ना. लास्ट ओव्हर 6 चेंडूमध्ये 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता. काका एको बंद कर बोलते ना. आणि एक धाव. त्याला बोल वाईड बॉल. सीमारेषेपार षटकार. पुन्हा मानव सज्ज. पुन्हा एकदा ताकदीने मारलेला आणि मानव हे बाद झालेले. नवीन फलंदाज आलेले आहेत गणेश माणिक. खूपच सुंदर चेंडू. आणि जय अंबे मा संघाने हा सामना जिंकलेला आहे. आता होणारा सामना फोमन नगर विरुद्ध काय हरीशचा असेल. बक्षीस दिलेलं असतं ना.